कार्तिक महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. धर्मदत्त म्हणाला, हे कलहे, तीर्थ, दान, व्रत यांनी पापे 80 होतात, परंतु तू प्रेत देहात आहेस म्हणून तो अधिकार तुला नाही. तुझी अशी खिन्न स्थिती पाहून माझ्या मनाला फार दुःख होते. तुझा उद्धार केल्याशिवाय माझ्या मनाला समाधान होणार नाही. तुझे पातक फार मोठे आहे. 3 योनी भोगावे लागणारे पातक व ही अति निंदित विषाची योनी थोड्याशा पुण्याने नाहीशी होणार नाही. याकरिता मी जन्मापासून आजपर्यंत जे कार्तिक व्रत केले त्याचे अर्धे पुण्य तुला देतो. त्या योग्याने तुला सद्गती प्राप्त हो. यज्ञ, दान, तीर्थ, व्रतेही कोणतेही कार्तिक व्रताच्या पुण्याची बरोबरी केव्हाही करणार नाही. नारद म्हणाले, याप्रमाणे धर्मदत्ताने बोलून तिच्या अंगावर तुलसीयुक्त पाणी शिंपडले व तिला 12 मंत्र ऐकविला. इतक्यात ती प्रेत देहातून मुक्त होऊन लक्ष्मीप्रमाणे दिव्य स्वरूपवान व अग्निज्वालेप्रमाणे तेजस्वी झाली. तेव्हा तिने हर्षाने त्या ब्राह्मणास दंडवत नमस्कार घातला व सत्वदित वाणीने बोलू लागली. कलह म्हणाली, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी तुझ्या कृपेने या नरकातून मुक्त झाले. पापसमुद्रात मी बुडाले होते, त्यातून तारण्याला तूच नौका झालास. नारद म्हणतात, असे ती कलह त्या ब्राह्मणाशी बोलत आहे. इतक्यात आकाशातून विष्णुरूप धारण करणाऱ्या दूत गणाने युक्त एक तेजस्वी विमान आले आहे असे तिने पाहिले. नंतर त्यातील पुण्यशील सुशील द्वारपालांनी तिला श्रेष्ठ विमानात बसविले व अप्सरा तिची सेवा करू लागल्या. ते विमान पाहून धर्मदत्ताला विस्मय वाटला व ते विष्णू स्वरूपी 2 दूत पाहून धर्मदत्ताने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ते पुण्यशील व सुशील नावाचे दूत त्याला उठवून त्याचे अभिनंदन करून धर्मयुक्त भाषण करू लागले. पुण्यशील सुशील म्हणतात, हे द्विजश्रेष्ठा, तू विष्णू भक्त, दिनावर दया करणारा, सर्वज्ञ व विष्णू व्रत करणारा असा उत्तम आहेस. तू लहानपणापासून जे कार्तिक व्रत केलेस त्याचे अर्धे पुण्य दान केल्याने त्याचे दुप्पट पुण्य तुला प्राप्त झाले. इचेही मागील 100 जन्माचे पातक नाहीसे झाले व स्नानाचे पुण्यानेच जे हिचे पुण्य पूर्वजन्माचे पातक ते गेले. हरिसागराच्या पुण्याने या विमानात बसले. उत्तम प्रकारची सर्व सुखे व भोगाने युक्त हिला वैकुंठात नेतो. दीपदानाच्या पुण्याने हिला विष्णूप्रमाणे रूप प्राप्त झाले. तुलसी पूजादी कार्तिक व्रते यांचे पुण्याने ही विष्णूच्या सन्निधात गमन करणारी झाली. हे कृपानिधे, तू हे पुण्य तिला दिलेस त्याचे हे सर्व फळ हिला मिळाले व तूही या जन्माच्या शेवटी आपल्या दोन्ही स्त्रियांसह वैकुंठास येशील. वैकुंठात विष्णू स्वरूप प्राप्त होऊन विष्णू जवळ राहशील. हे धर्मदत्ता, ज्याने तुझ्याप्रमाणे विष्णूची भक्तीने आराधना केली तेच धन्य, कृतकृत्य व त्यांच्याच जन्माचे सार्थक झाले. विष्णूची चांगली आराधना केली तर तो मनुष्यास काय देणार नाही, सर्व काही देईल. ज्याने ध्रुवाला अढळ पद दिले, ज्याच्या नामस्मरणाने मनुष्याला उत्तम गती मिळते. पूर्वी नामस्मरणाने गजेंद्र नरकापासून मुक्त होऊन विष्णू सन्निध वैकुंठाला गेला व जय नावाचा द्वारपाळ झाला. तू विष्णूची आराधना केली आहेस म्हणून विष्णूचे सन्निध येशील व 1000 वर्ष दोन्ही स्त्रियांसह तेथे राहशील. ते पुण्य संपल्यावर जेव्हा पृथ्वीवर येशील तेव्हा सूर्यवंशातील प्रख्यात असा दशरथ नावाचा राजा होशील. तिथेही 2 स्त्रियांनी युक्त होशील व हिला अर्धे पुण्य दिले म्हणून ही 3री स्त्री होईल व तेथेही श्री विष्णू दैव कार्याकरिता तुझे पुत्र होऊन तुझ्याजवळ राहतील. तू जन्मापासून हे विष्णूला संतोषकारक व्रत केलेस, त्यापेक्षा यज्ञ, दाने, तीर्थही अधिक नाहीत. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू हे विष्णूला संतोष करणारे असे व्रत केलेस म्हणून धन्य आहेस. त्या व्रताच्या तर अर्धभागाने ही सफळ होऊन हिला आम्ही मुरारीच्या वैकुंठास घेऊन जातो. इथे श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 20 तत्त्वमध्यायः चरणार्पणमस्तु.